तर तुम्हा सगळ्यांचे आपल्या आरोग्य सुतार या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हरतालिकेच्या व्रताची कथा ऐकणार आहोत। देशाच्या अनेक राज्यात हरतालिका व्रत साजरे केले जाते। भाद्रपद तृतीयेला केले जाणारे हे व्रत यावर्षी आज सोमवारी 26 ऑगस्ट 2025 रोजी केले जाईल। हरतालिका व्रताच्या पूजेनंतर कहाणी वाचली किंवा ऐकली जाते, तर ज्यांचे पूजेला जाणे जमत नाही त्यांनी वाचाही हरतालिकेची व्रतकथा। तर बघा, एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावरती बसले होते। पार्वतीनं शंकराला विचारलं, महाराज, सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर मला सांगा, आणि मी कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरी पडले हेही मला सांगा। तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, ग्रहामध्ये सूर्य श्रेष्ठ, 4 वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे। ते तुला सांगतो। तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावरती केलंस आणि त्याचं पुण्यानं तू मला प्राप्त झालीस ते ऐक। हे व्रत भाद्रपद महिन्यातलं पहिल्या तृतीयेला करावं। तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावे म्हणून मोठं तप केलंस। 64 वर्षे तर झाडाची पिकलेली पानं खाऊन होतीस। थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस। हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख आणि अशी कन्या कोणास द्यावी अशी त्याला चिंता पडली। इतक्यात तिथं नारद मुनी आले। हिमालयानं त्यांची पूजा व येण्याचं कारण विचारलं। तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे, ती विष्णूला द्यावी, तो तिचा योग्य नवरा आहे। त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठवलं आहे, म्हणून इथे मी आलो आहे। हिमालयाला मोठा आनंद झाला। त्याने ही गोष्ट कबूल केली। नंतर नारद तेथून निघून विष्णूकडे आले, त्यांना ही हकीकत कळवली व आपण निघून दुसरीकडे गेले। नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ती गोष्ट तुला सांगितली। ती गोष्ट तुला रुचली नाही, तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागवण्याचं कारण विचारलं। तेव्हा तू सांगितलंस, महादेवा वाचून मला दुसरा पती करणं नाही असा माझा निश्चय आहे। असे सांगून माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे। याला काय उपाय करावा? मग तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं। तिथं गेल्यावरती एक नदी दृष्टीस पडली। जवळच एक गुहा तुला आढळली। त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास। तिथं माझी लिंग पार्वतीसह स्थापिली, त्याची पूजा तू केलीस। तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता। रात्री जागरण केलंस, त्या पुण्यानं इथलं माझं आसन हललं। नंतर मी तिथं आलो, तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं। तू म्हणालीस, मी माझे पती व्हावं, याशिवाय दुसरी इच्छा नाही। नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो। दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केलीस। मैत्रिणीसह त्याचं पारण केलंस। इतक्यात तुझे वडील तिथे आले। त्यांना तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं। मग तू सर्व झालेली हकीकत त्यांना सांगितलीस। पुढे त्यांनी तुला मलाच देण्याचं वचन दिलं। तुला घेऊन घरी गेले। मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केलं। अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली। याला हरतालिका व्रत असं म्हणतात। याचा विधी असा आहे, ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं, केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं, पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं, षोडोपचारे त्याची पूजा करावी, मनोभावे त्याची प्रार्थना करावी, नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावं। या व्रतानं प्राणी पापांपासून मुक्त होतो, 7 जन्माचं पातक नाहीसं होतं, राज्य मिळतं, स्त्रियांचं सौभाग्य वाढतं। ह्या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर त्या जन्मबंध्या व विधवा होतात असे सांगितले जाते। दारिद्र्य येतं व पुत्रशोक होतो। कहाणी केल्यावरती सुवासिनींना यथाशक्ती वाण द्यावं। दुसरे दिवशी उत्तरपूजा करावी आणि या व्रताचं विसर्जन करावा। ही 6 उत्तराची कहाणी। 5 उत्तरे देवा ब्राह्मणांचे द्वारे, गायीचे गोठी, पिंपळाच्या पारी, सुफूल संपन्न। तर बघा, तुम्हाला ही जर माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।